नाही, मी त्यांना सांगेन एकदा तरी भेट, कारण जोपर्यंत तुम्ही इथेपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला काहीच माहित नाही पडणार. त्यामुळे इथे एकदा तरी ज्यांना. नमस्कार, मी रत्नागिरीतून आले. मला मोठ्याने बोलणार ना त्यांना ऐकायला जाईल. मला बराच त्रास होता, म्हणजे चक्कर यायची. इथून मी पडले होते, पडल्यामुळे नस दबली सारखी होती, पण त्यामुळे मला सारखी चक्कर येणे किंवा हातात मुंग्या येणे. कमी कमी 2009 पासून मी हा त्रास झेलते की मायग्रेन आहे मला. बरेच काही छोटे छोटे आजार, काही ना काही दुखतं किंवा कमरेला प्रॉब्लेम आहे, पायाला मुंग्या यायच्या. येईपर्यंत मी तुम्हाला कितींदा फोन केले, मी तुम्हाला इंस्टाग्रामला फॉलो केलं, बघितलं तुम्हाला, बरेच काही व्हिडिओ बघितले, पण भीती होती काय असतं काय नसतं काय कळत नव्हतं. इथे आल्यावरती इतकं मस्त, म्हणजे इतकं वातावरण, डॉक्टर असं वाटलंच नाही, घरीच आलाय आणि घरच्यासारखं ट्रीटमेंट. आणि सगळ्यात जास्त तुम्ही लोक जे आपुलकीने पेशंटला जे हे देत आहे ना, ट्रीटमेंट देत आहे, त्यामुळे भीती हा प्रकारच नाही असं वाटलं काय. आणि असे खरंच सांगतो, असे मी डॉक्टर कधीच बघितले नाही जे एक फॅमिली मेंबर सारखे. आणि इथे एकटं येऊ शकतो कोणी, काही 4 माणसांना 2 माणसांना घेऊन यायची काही गरज नाही. आणि खरंच मी म्हणते, देव खरं तुम्हाला खूप यश द्यावं. आणि आम्ही अपेक्षा करतो तुम्ही आमच्यावर ट्रस्ट ठेवता, ट्रस्ट आणि सगळ्यांनी यावं. मी तर म्हणेन की जराही खरंच कोणाला प्रॉब्लेम असेल ना, त्यांनी नक्की जानकी सेंटरला यावं. मी रत्नागिरीतून आले. तुमच्या जे वेदना होत्या त्या एवढ्या, आणि जे तुम्ही एक्सरसाइज देता किंवा ती ट्रीटमेंट करताना ते इतक्या इझी आहेत ना की अजिबात दुखत नाही, म्हणजे काही त्रास नाही, वेदना नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. किती वेळात तुम्हाला रिलीफ मिळालं? अर्धा 1 तासात रिलीफ. म्हणजे मला जे दुखत होतं एवढं आणि सारख्या मुंग्या येत होत्या हातामध्ये, मी एकदम फाईन, मस्त. मी किती वर्ष बसून आज नमाज पडते. मी आता आल्यावरती वाकून बघितलं, नमाजला जो सजदा करतात ते करायला. थँक्यू. हो, पहिल्यांदा थँक्यू.